माननीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, महात्मा गांधी की, अण्णाभाऊ साठे की, अहिल्याबाई होळकर की, संत गाडगे महाराज की, बिरसा मुंडा की। आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील गोरबंजारा समाज, त्यासोबतच आता इथे ज्यांनी आपलं वक्तव्य आपल्या समोर इथे सादर केलं असे आमचे सहकारी सचिन भाऊ मनसोडे, त्यासोबत वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणून ज्यांनी या ठिकाणी समर्थन दिले, त्यासोबतच पुणे शहर आणि पुणे शहराच्या आजूबाजूला असलेले सगळे आपल्या गोरबंजारा समाजाच्या वस्तीमधून संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेला सगळा हा गोरबंजारा समाज बंधू आणि भगिनींनो, अत्यंत साधी सरळ आणि सोपी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पण ही लोक फार साधी गोष्ट फार किचकट करत आहेत। माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, विषय फार सोपा आणि सरळ आहे, पण ही गोष्ट यांना जाणीवपूर्वक करायची नाही आहे हे यांच्या कृतीतून यांनी दाखवून दिलं, म्हणून ही मोर्चा काढण्याची गरज या ठिकाणी आज निर्माण झाली। या शासनाला, प्रशासनाला आणि या सरकारला मला सांगायचं आहे की गोरबंजारा समाजाचा इतिहास हा अत्यंत प्राचीन आहे। ज्या वेळेला या धर्तीवरती कुठली धर्म नव्हती, कुठली जात नव्हती, त्यावेळेला सिंधू संस्कृतीच्या माध्यमातून 8,500 वर्षापूर्वीचा वारसा या गोरबंजारा समाजाला आहे। ज्या वेळेला या भारत देशामध्ये दुष्काळ पडला असेल, ज्या वेळेला भारत देशामध्ये मोठमोठे युद्ध झाले असतील, त्यावेळेला संपूर्ण भारत देशातील लोकांना अन्नधान्य पुरवण्याचं काम या गोरबंजारा समाजाने केलं आहे। जेवढे काही मोठे मोठे युद्ध या भारत देशामध्ये लढल्या गेले, त्या युद्धामध्ये अन्न आणि रसद पुरवण्याचं काम या गोरबंजारा समाजाने केलेलं आहे। एवढंच नव्हे तर लढणाऱ्यांना शस्त्र पुरवण्याचं काम देखील या गोरबंजारा समाजाने केलेलं आहे। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या गोरबंजारा समाजाने आपला रक्त सांडलेला आहे। हा इतिहास या इथल्या लोकांनी विसरून चालायचं नाही माझ्या बंधूंना आणि भगिनींनो। एवढंच नव्हे तर या गोरबंजारा समाजाने या महाराष्ट्राला एक नव्हे 2 मुख्यमंत्री त्या ठिकाणी दिले, ज्यांचं नाव आज त्यांना आपण हरित क्रांतीचे प्रणेते, औद्योगिक क्रांतीचे प्रणेते आदराने त्यांचं नाव घेतो, असे माननीय वसंतराव नाईक साहेब यांचं रेकॉर्ड अबाधित आहे। त्यांनी या महाराष्ट्रावरती तब्बल 11.5 वर्ष मुख्यमंत्री पद भूषविलं आणि त्यांच्या माध्यमातून आणि त्यासोबतच सुधाकरराव नाईक साहेब यांच्या माध्यमातून या अजून एक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा आणि पाय उभारण्याचं काम आमच्या या 2 मुख्यमंत्र्यांनी इथे केलेलं आहे। या महाराष्ट्राच्या विकासासाठी, या देशाला सुजलाम सुफलाम ठेवण्यासाठी या गोरबंजारा समाजाचा फार मोठा सिंहाचा वाटा असल्यानंतर देखील आता सांगितलेलं आहे की सद्गुरू सेवालाल महाराज हे काही फक्त गोरबंजारा समाजासाठी मर्यादित नसून या भारत देशातील 85% बहुजन वर्गीय जो समाज आहे, त्या बहुजन वर्गीय समाजाच्या अस्मितेचं श्रद्धेचं ठिकाण आहे। संपूर्ण आयुष्य सद्गुरू सेवालाल महाराजांनी मानवतेची शिकवण दिली, सद्गुरू सेवालाल महाराजांनी सहिष्णुतेची शिकवण दिली, सद्गुरू सेवालाल महाराजांनी स्त्री पुरुष समानतेची शिकवण दिली। एवढे उच्च मूल्य जोपासण्याचं काम या सद्गुरू सेवालाल महाराजांनी केलेलं आहे। म्हणून या भारत देशातील, या महाराष्ट्रातील सरकारला मला सांगायचं आहे की सर्वप्रथम पहिल्यांदा या पुन्हा या ऐतिहासिक नगरीमध्ये, पुन्हा या विद्यानगरीमध्ये येरवड्याच्या ठिकाणी चिमा गड्डा सिंग चिमा गार्डन मध्ये सद्गुरू सेवालाल महाराजाचा जो पुतळा त्या ठिकाणी अनावरण होणार आहे, त्यासाठी चौथऱ्याच्या बांधकामासाठी तत्कालीन जे आमदार होते टिंगरे साहेब यांनी 50 लाख रुपये शासकीय निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या गोरसैनिकांनी सातत्याने त्या ठिकाणी पाठपुरावा केला। या शासनाला मला विचारायचं आहे, ज्या वेळेला शासकीय निधी मिळतो तो शासकीय निधी हा बेकायदेशीर असतो का, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला दिलं पाहिजे। अरे जेवढ्या काही अटी आणि शर्ती आहेत, ज्या तरतुदी आहेत, त्या तरतुदी पूर्ण केल्यानंतरच
त्या ठिकाणी चौथऱ्याच्या बांधकामासाठी शासकीय निधी त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. शासकीय निधी उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तशा प्रकारचे त्या चौथऱ्याचं बांधकाम करण्याचा आदेश त्या ठिकाणी दिल्यानंतर चौथऱ्याच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. परंतु काही समाजकंटक, काही त्यांना ऐरे गैरे नसू खरे, ज्यांचं कुठेच काही नाही आहे, एक काहीतरी स्टोरी निर्माण केली, समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम काही लोक या ठिकाणी करत आहेत. अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. ही एक गोष्ट या बंजारा बांधवाला मला सांगायचं आहे. कोणीतरी म्हणतंय त्या बंजारा समाजाला 100 कोटी देणार आहे, काय 7 एकर जागा देणार आहे. अरे 100 कोटी 7 एकराचा छोटासा कागद तरी तुम्ही आम्हाला दाखवा ना. कुठे 100 कोटी देत आहे, कोण 7 एकर जमीन देत आहे. फक्त या पुतळ्याच्या बांधकामाला विरोध करण्यासाठी काही दळावृत्तीने काही लोक समोर आले आणि त्याने एखादं पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या काही अधिकाऱ्यांनी ते बांधकाम चालू असलेलं बांधकाम त्या ठिकाणी बंद केलंय. या अधिकाऱ्यांना मला सांगायचं आहे, अरे ज्या वेळेला वर्क ऑर्डर दिल्या जाते, शासकीय मान्यता दिल्या जाते आणि त्या वेळेला कोणीतरी छाटछूट माणूस येऊन एखादं पत्र देतो आणि त्या पत्रेला तुम्ही ठीक घालता आणि बांधकाम बंद करता, तुमची हिंमत कशी होते. आम्हाला सांगायचं या अधिकाऱ्यांना, मला तर या अधिकाऱ्यांवर संशय येतोय की यांनी काहीतरी मिळीजुली काहीतरी केलंय. तुम्ही विक्रिया केल्या हा माझा प्रश्न या शासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मला सांगायचा आहे. मला सांगा, आज इथे एखाद्या वेळेला आमचे आराध्य दैवत सद्गुरू आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम चालू असतं किंवा महात्मा फुलेंच्या पुतळ्याचं काम चालू असतं, त्या ठिकाणी जर असं तरी पत्र दिलं असतं तर तुम्ही असंच बंद केलं असतं का? हा माझा प्रश्न आहे या लोकांना. म्हणून या सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांना मला सांगायचं आहे, आत्ताच्या आत्ता आपल्या शासकीय प्रतिनिधी इथे येऊन हे त्वरित ते चौथऱ्याचं बांधकाम तुम्ही बंद केलंय, ते बंद केलेलं काम त्वरित चालू करणार आहे असं आश्वासन या ठिकाणी या स्टेजवर येऊन जोपर्यंत इथे लोकांसमोर तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत हा समाज इथून उठणार नाही. लक्षात घ्या. आम्ही कुणाचं ताटातलं मागत नाहीये. अरे आरक्षण आम्ही मागत नाहीये, पण जे आमचे अस्मिता आहे, जे आमचे श्रद्धास्थान आहे, ज्यांनी संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश दिलाय, ज्यांनी संपूर्ण जगाला सहिष्णुतेचा संदेश दिलाय, ज्यांनी संपूर्ण जगाला एकतेचा संदेश दिलाय, अशा सद्गुरू सेवालाल महाराजांच्या चौथऱ्याच्या बांधकामाला विरोध होते म्हणून तुम्ही बंद करता. अरे शासकीय मान्यता मिळाल्यानंतर बंद करण्याचा अधिकार काय? म्हणून या कलेक्टर आणि त्या शासनाला मला ताकीद द्यायची आहे की जी कोणी लोक त्या ठिकाणी अडथळा निर्माण करतायत त्यांच्यावर तुम्ही 353चा गुन्हा का लावला नाही हा आमचा प्रश्न आहे. त्यांना तुम्ही पायबंद का घातलं नाही हा आमचा प्रश्न आहे. शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा तुम्ही का त्या ठिकाणी नोंदवला नाही? तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या कार्यालयामध्ये काम करत असताना तुम्हाला जर कोणी दमदाटी दिली, तुम्हाला जर कोणी धक्काबुक्की केली तर तुम्ही 353 लावता की नाही? त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करता की नाही? म्हणून त्याच प्रकारे ज्या जिल्हा अधिकाऱ्याला मला सांगायचं आहे की हे चौथऱ्याचं बांधकाम त्याला शासकीय निधी मंजूर झालेली आहे, वर्क ऑर्डर मिळालेलं आहे आणि कोणीतरी ऐरा गेरा नत्तू खऱ्या येऊन कोणीतरी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक मारण्याचं काम करतायत. म्हणून जे कोणी लोक विरोध करतायत त्यांना देखील माझी विनंती आहे, माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, कुणाचं तरी ऐकून असला विरोध तुम्ही करू नका. हे चांगलं नाहीये. सद्गुरू सेवालाल महाराज आपले सगळ्यांचे आहेत, सगळ्यांचं आदराचं ठिकाण आहे, एक आयकॉन आहे. आणि या पुणा शहराच्या चिमा गार्डन मध्ये हे काही ओपन ठिकाण नाहीये, ते काही चौक नाहीये, काय सर्कल नाहीये, बंदिस्त असतं चिमा गार्डनच्या त्या परिसरामध्ये सद्गुरू सेवालाल महाराजाच्या त्या ठिकाणी चौथऱ्याचं बांधकाम त्या ठिकाणी होत आहे आणि त्यानंतर पुतळ्याचं अनावरण त्या ठिकाणी होईल. पुतळ्याच्या अनावरणाबद्दल आज या ठिकाणी मी काहीच बोलणार नाहीये. आमचा प्रश्न फक्त एवढा आहे
की चौथराच्या बांधकामासाठी शासकीय मान्यता असून देखील कोणीतरी एक पत्र दिलं म्हणून तुम्ही बंद करता. मला डाऊट आहे तुमच्यावर. तुम्ही कदाचित पैसे तर घेतले नाहीत, तुम्ही हे करत नाही. म्हणून मला सांगायचं आहे, जर कोणी आमच्या सद्गुरू सेवालाल महाराजाला विरोध करण्याचं काम केलं तर त्यांनाही त्यांची जागा आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासोबतच या शासनाला आणि प्रशासनाला देखील माझी ताकीद देऊन सांगतोय की लवकरात लवकर त्या चौथऱ्याच्या बांधकामाला सुरुवात झाली पाहिजे. आणि तशा प्रकारचं आश्वासन प्रत्यक्ष इथे एखादा अधिकारी, संबंधित अधिकारी इथे येऊन त्या जोपर्यंत ते सांगत नाही तोपर्यंत आपल्याला इथून हटायचं नाही, इथून उठायचं नाही. मार यारियो, मार भाईयो, मार बहिणो, हार्दे रखाडो. अरे आपण स्वतः चालवतो रोजच कचरेचा, रोजच सारेचा, रोजच चोरेचा, पण ते नामेची ओळखारेचा, ते जातीची ओळखारेचा मोर आराध्य दैवत आन बान शान हमार नाम हमार अस्मिता हमार मान सन्मान सद्गुरू सेवालाल महाराज पुत्रार जे काही फाउंडेशनचा जे चौथराचा होना कोणीतरी विरोध करत आणि विरोध करताय शासकीय मान्यता रेता पर भी ही सरकार मायर लोग वो किदे जो को कामेन बंद करचा एवढं हिम्मत कुवाचा कारण मा તમે જણો आपण रोजच पाठी कान सोरे रोजच स्वतः सर्व काम कर रहे पर जते लगू आता ये स्टेजे पर एखादी सरकारी प्रतिनिधी आता है हमें आश्वासन देवा छे नहीं बोलते लगू मार विनंती તમને एक दंड फक्त जाने सारू दे आते थी कोई उठेर छे आते थी कोई जाहिर छे. अरे हमार जिंदगी चलेगी तड़के काम करन हमार बेट बेटार जिंदगी चलेगी. हमार समाज सारी सत्यानाश करो था. आज वेळ था कि हमारो समाज भी जाते सारो समाज सारो एक जाग आ सकता, एक जाग आ सकता. हमार अधिकार हमार हक्के लड़ाई हम लड़ सकता की दखाड़े वेळ आज पुन्हा शेरे माहित. मार यारियो, मार भाइयों, मार बहनों, हार्द रखाड़ो. ये पुन्हा शहरेर माही सद्गुरु सेवालालेर क्रांतिकारी अश्वरूढ़ पुतला जर घोड़े पर बेसन सद्गुरु सेवालालेर तलवार वाले पुतला जर पुन्हा शहरेर लागतो हेळो तो येर माही समार हमार सेरत मान सन्मान का हमार पालक चाहिए हमार प्रत्येक योगदान और माही रिया कारण मार खेळोचा. आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की आम्ही यानंतर लगेच माझं भाषण झाल्यानंतर आम्ही जे काही 10 लोकांची नाव त्या ठिकाणी दिलेली आहेत आम्ही 10 लोकांची जी आमची समिती आहे ती समिती जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि सोबतच मी पुन्हा विनंती करतोय की जोपर्यंत एखादा शासकीय प्रतिनिधी इथे येऊन आश्वासन देत नाही की आम्ही त्वरित चौथऱ्याच्या बांधकामाला सुरुवात करणार आहोत तोपर्यंत हा एकही बंजारा बांधव आमच्या भगिनी इथून उठणार नाही, लक्षात घ्या. माझी विनंती आहे आताच तुम्ही आतमध्ये जाऊन मेसेज द्या पुन्हा इथून उठा निघा असं जर म्हणाल आम्ही गेलो तरी चालेल, आमचा प्राण गेला तरी चालेल. म्हणून माझी विनंती आहे की शासनाचा प्रतिनिधी इथे येऊन त्यांनी इथे आश्वासन द्यायचं आहे आणि सांगायचं आहे की लवकरच आम्ही चौथऱ्याचं बांधकाम करतोय. आम्ही बेकायदेशीर कुठलीही गोष्ट म्हणत नाहीये, बेकायदेशीर मागणी मागत नाहीये. शासकीय निधी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे, शासकीय आदेश त्या ठिकाणी निर्गमित झालेला आहे आणि सगळ्या प्रकारच्या अटी शर्ती आम्ही त्या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत, त्या ठिकाणी त्याची परिपूर्तता केलेली आहे. म्हणून ही मागणी पूर्ण होण्याच्या दृष्टीने इथे शासनाचा प्रतिनिधी येऊन त्यांनी या ठिकाणी सगळ्यांसमोर इथे आमच्या लोकांना आमच्या माता भगिनींना आश्वासित करावं आणि लगेच उद्यापासून त्या चौथऱ्याच्या बांधकामाला सुरुवात करणार आहोत असं त्या ठिकाणी जाहीर करावं ही विनंती या ठिकाणी करतोय. आणि यानंतर मार भाषण हेरबाद मार विनंतीचं हम जको 8 ते 10 लोक माई जाताळे कलेक्टर साहेब जाताळे निवेदन देवाचा फोटो आयताळी गडबड करो मत लगेच घाटन जाहीर कोशिश करो मत थेट कते के खळमे के लोक आमेलेचा काही हाजर नाही की आपण जीव जावा छे कोई मर्यादा छे नहीं
आम जास्तीत जास्त आधे 1 घंटा होतो आवाळसा होते लोक तुमचे शांत रहो आणि जते लोक आजर एखादी शासकीय प्रतिनिधी आता आवाज देणे आणि जते लोक आपले आश्वासन देवासने होते लोक आते जे काही म्हणता उद्देशनी तोच करेल वाला अवलाद था नाही तो आपले कोई या ठिकाणी ज्या आमच्या सगळ्या सहकार्याने मेहनत घेतली त्या सगळ्या सहकार्याचं मी धन्यवाद देतो. विशेष करून येरवडा तालुक्यातील आमचे शंकर काका आमच्या पाटण तालुक्यातील आमचे सगळे काही अमरसिंग राठोड असतील बाकीच्याच काही मंडळी आहेत मला सगळ्यांचं नाव माहीत नाही. ज्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे त्या सगळ्या लोकांना मी धन्यवाद देतो आणि इथून पुढे जोपर्यंत पुतळ्याचं अनावरण होत नाही तोपर्यंत आपण गप्प बसायचं नाही. हा लढा असाच चालू राहील आणि जर आमच्या मागण्या जर या शासनाने या सरकारने जर पूर्ण केल्या नाही तर या ठिकाणी या सरकारला आम्ही संधी देतो की येणाऱ्या काही दिवसातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचा आम्ही राहणार नाही. हा गोरबंजारा समाज गप्प राहणार नाही. गोरबंजारा समाज आपल्या हक्काची लढाई त्या ठिकाणी लढेल आणि संपूर्ण समाज हा रस्त्यावर उतरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण केल्याचं राहणार नाही. म्हणून आतापर्यंत पोलीस प्रशासनाने जे सहकार्य केलं आमचे मीडियामधील आमचे प्रचार प्रसार माध्यमांचे जे काही सहकारी त्यांनी जे काही सहकार्य केलं त्यांना मी धन्यवाद देतो. आणि लगेच आपले जे 8-10 जण आहेत जे आपले निवेदन आहे निवेदनाची कॉपी आपल्याला तिथे आतमध्ये जाऊन प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांना आपल्याला ती द्यायची आहे. आणि माझी विनंती आहे आम्ही RDCला भेटणार नाही. आम्हाला जिल्हा अधिकारी साहेबांचं 10 मिनिटांचं वेळ तुम्ही उपलब्ध करून द्यावी त्याशिवाय आम्ही निवेदन दुसऱ्याला देणार नाही. नाही तर इथे येऊन पुन्हा हे आंदोलन संध्याकाळपर्यंत वेळ पडली तर उद्यापर्यंत चालू ठेवू अशी त्या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि मी माझे 2 शब्द संपतो. बोलो गुरु के सम्मान में गुरु के सम्मान में सेवालाल के सम्मान में सेवालाल के सम्मान में पुतळ्याच्या बांधकामाला सुरुवात झालीच पाहिजे. चौथऱ्याच्या बांधकामाला सुरुवात झालीच पाहिजे. मार विनंतीचा आभार सेवेंद्र शांत बेसो गडबड करो मत जे लोग उभे करून मी विनंती